प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। कोपरगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट, आरपीआय व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचाराच्या यंत्रणेने प्रचंड आघाडी घेतली असून यातच सध्या एक व्हिडिओ पत्र सर्वत्र व्हायरल होत आहे। या पत्राची कोपरगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे। पाहुयात नेमकी कोणती पत्रे आहे की ते आमदार आशुतोष काळे यांच्या विक्रमी मतांनी इतिहास घडवू शकतो। नमस्कार। संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख आहे। प्रभू श्री रामचंद्र, दैत्यगुरु शुक्राचार्य, गौतम ऋषी, शिर्डीचे साईबाबा, संत जनार्दन स्वामी, विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी। दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदामाई याच तालुक्यातून वाहते आणि याच भूमीत आपलं वास्तव्य असल्याचा कोपरगावकर म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आलाय। याच कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या योगदानातून कृषी, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या आणि अशा अनेक क्षेत्राला बळकटी मिळून तालुक्याचा उत्कर्ष झालाय। या दोन्ही नेत्यांच्या योगदानामुळे आज आम्ही गुण्या गोविंदाने नांदतो आहोत। या तालुक्यातील काळे आणि कोल्हे कुटुंबियांचा राजकीय सत्ता संघर्ष केवळ तालुक्याला, जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडले गेल्याने विकासाचा नवा अध्याय सुरू होतोय। हा कोपरगावच्या जनतेसाठी धक्का असला तरी हा धक्का सुखद असून याचा आम्हाला खूप आनंद आहे। कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही घराण्यांचं अनन्यसाधारण असं योगदान आहे। आज यांच्या या एकीमुळे कोपरगाव तालुक्यात कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती अशा उज्ज्वल भविष्याच्या शाश्वत विकासाच्या संकल्पना अधिक दृढ होतील याचा आम्हाला विश्वास वाटतो। आमदार आशुतोष काळेंना कोपरगाव तालुक्याला जिल्ह्यात 1 नंबर करायचंय, त्याचे आम्ही स्वागतच करतो। गेल्या 5 वर्षात त्यांच्या कामांचा उरक पाहता ते हे स्वप्न नक्कीच साकारतील असं एकूणच निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून दिसतंय। राजकीय सत्ता संघर्षात जनतेचं हित हे नेहमीच अग्रभागी असलं पाहिजे हे जाणून काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडलं गेलंय। ही कोपरगावच्या भरभराटीची नांदीच म्हणावी लागेल। येणाऱ्या काळात कोपरगाव तालुक्यात एका नव्या अध्यायाचा प्रारंभ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं होत असताना आम्ही या नवीन राजकीय आणि सामाजिक मैत्रीचं मोठ्या आनंदानं स्वागत करतो आहोत। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।